RP मिळालीच पाहिजे याच्यामध्ये वाद नाही आहे. पण कधी कधी ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढतं आणि साखरेचा दर कमी होतो, त्यामुळे FRPचा प्रश्न निर्माण होतो आणि आपण RRCची कारवाई पण त्यावर सभापती महोदय करतो. सभापती महोदय, FRP थकल्यामुळे अनेक कारखाने आज बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मी बँकर असल्यामुळे त्या कारखाने चालवताना किती अडचण असते याची मला पूर्ण कल्पना आहे. केंद्र सरकारनं साखर कारखाना यापूर्वी पॅकेज दिलेलं आहे. NCDCने कर्ज योजना सुरू केलेली आहे. इथेनॉल उत्पादनाला सुद्धा प्रोत्साहन देत आहे आणि कारखान्यांना प्राप्तिकरामध्ये 10,000 कोटीची सूट दिलेली आहे. पण तरी आज 396 कोटी रुपये FRP थकीत आहे. आपल्याला सभापतीमध्ये कारखाने पण जगवायचे आहेत. कारखाने जगवले नाहीत तर त्या ठिकाणी FRP द्यायचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवणारच नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पण FRP मिळालीच पाहिजे. सभापती महोदय, यापूर्वी तज्ज्ञांनी FRP स्टॅबिलायझेशन फंडची निर्मिती केंद्र आणि राज्य सरकारने करावी असा उपाय सुचवला होता. कारण शेवटी कारखाना आणि शेतकरी हे दोघेही त्या ठिकाणी टिकले पाहिजेत, त्याच्यामध्ये नीट समन्वय पाहिजे. म्हणून आपण हा FRP स्टॅबिलायझेशन फंडच्या निर्मिती संदर्भात सरकारने काय विचार केलेला आहे याचं मला या ठिकाणी उत्तर हवं आहे. मंत्री महोदय, आताच प्रवीण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी देखील अनेक कारखान्याला कर्ज दिलेले आहेत. कारखानदारी अडचणीत आहे. असं असलं तरी बी FRP दिले पाहिजे. ज्या कारखान्यांनी दिले नाही त्याच्यावर RRC काढलेली आहे. थोडे बहुत कारखाने राहिलेत आणि ज्या शेतकऱ्याचे ऊसाचं पेमेंट राहिले, आपल्याला दुसरं एक बघावं लागेल की काही कारखान्यांनी आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी करार केलेले आहेत आणि ते करार करत असताना काही रक्कम राहिली असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये ते देतात आणि त्याचे व्याज देखील देत असते. गोकुळ गीते. माझा खरा तर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये हा विषय होता, पण साधर्म असल्यामुळे हा विषय मी इकडे घेतोय. माझ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मोजे पिंपळगाव निफाड येथील KGS साखर कारखान्याकडे सन 2018-19 या गळीत हंगामातील ऊस पुरवठा केलेल्या 130 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साधारणतः 1.5 कोटी रुपयाचे ऊस बिले आस्थागायत प्रलंबित असून हक्काची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. दरम्यान राष्ट्रीय साखर लवादाने आदेश केल्यानुसार 2025 मध्ये ग्रॅन्युअल्स कंपनी लासलगाव यांनी हा कारखाना विकत घेतलेला आहे. सभापती महोदय, तरी राष्ट्रीय साखर लवादाने आदेशित केल्यानंतर पण साखर कारखान्याच्या प्रशासनाने या 2018-19 मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पेमेंट आस्थागायत दिलेली नाही. मी सहकार मंत्र्यांना आपल्या मार्फत विचारू इच्छितो की आपण सदर साखर कारखान्याला साखर आयुक्तांमार्फत काही आदेश देणार का? मंत्री महोदय. हो, देणार सर. आत्ताच मी सांगतो, त्यांचं कंप्लीट थकीत FRPची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येते सांगितलं आहे. RRC द्वारे सदरची रक्कम वसूल केली जाते. रक्कम दिली नसल्यास पुढील वर्षाचे लायसन त्या कारखान्याला देत नाही आणि राज्यामध्ये 40,000 कोटीपैकी 298 कोटी फक्त शिल्लक आहे. 99.26 कोटी या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये FRP दिलेली आहे आणि राहिलेली आहे ती देखील आम्ही द्यायला भाग पडू. श्रीकांत भारती. हा प्रश्न खरंच खूप गंभीर आहे. आपण सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय करतं, दुसऱ्याकडे 400 कोटी रुपये शिल्लक आहे. आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही देतो म्हणताय, फक्त ते कालावधी घोषित करा ना, की टप्प्याटप्प्याने देतो. म्हणजे टप्प्याटप्प्याने काय 2 वर्षांनी देणार आहे का? सभापती महोदय, त्याचा एक काळ आहे, त्यांनी स्पेसिफिक काळ घोषित करावा की एवढ्या पिरियडच्या अंतर्गत आम्ही हे पैसे देऊ आणि व्याजासह देऊ म्हटलं पाहिजे ना. त्यांनी त्याच्या अगोदर साखर विकली, सगळा व्यवहार व्याजाच्या आधारावर साखर कारखानदार करतात आहे. मग तुम्ही व्याजासह का देत नाही? कारण हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. 2च मुद्दे सभापती महोदय, टप्प्याटप्प्याने करतात, त्याचा कालावधी कुठला आणि हा व्याजासह दिला पाहिजे. आणि एक मुद्दा महत्वाचा राहतोय सभापती महोदय, ह्याच्यावर काय फौजदारी गुन्हे दाखल करणार तुम्ही, त्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. मी सांगितलं आता, आपण सांगितलेलं आहे, फक्त त्यांचा मुद्दा असा आहे की किती वेळात ते सुद्धा सांगितलं. काही ठिकाणी कारखाना आणि शेतकरी याच्यामध्ये करार केलेला आहे. त्या ठिकाणी काही FRP राहिलेली असेल तर त्यांना देखील व्याजासह देण्याची आम्ही या ठिकाणी गवाही देतो. ओके. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे.